बी ए भाग 3 सेमिस्टर 6 या 6व्या सेमिस्टरचं दुसरं युनिट आणि दुसऱ्या युनिटमधलं दुसरं प्रकरण आहे 2.2 प्रजनन क्षमता प्रभावित करणारे घटक फॅक्टर्स एफेक्टिंग फर्टिलिटी. तर बघा, प्रजनन क्षमतेला प्रभावित करणारे घटक यामध्ये आपण घेतलेले आहेत. तर प्रजनन क्षमतेवर प्रजनन क्षमतेला प्रभावित करणारे घटक समाजाच्या विभिन्न वर्गामध्ये प्रजनन क्षमतेची विविधता आढळते. विकसित आणि अविकसित देशाच्या प्रजनन क्षमतेमध्येही विविधता आढळते. अशा प्रकारे सामाजिक, आर्थिक, जातीसंबंधी, धार्मिक तसेच सांस्कृतिक समुदायांमध्ये प्रजनन क्षमतेची परस्पर भिन्नता राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सरासरी जन्मदर कमी अथवा अधिक असण्याची प्रवृत्ती असते. लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासामध्ये हे दर्शवण्यात आली आहे. साधारणपणे प्रजनन क्षमतेचा संदर्भ कोणत्याही स्त्री अथवा स्त्री समूहाद्वारे एका कालावधीमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांच्या संदर्भात आहे. प्रजननतेचे मापन बालकाच्या संस्थेद्वारे होते किंवा एका दिलेल्या कालावधीमध्ये जिवंत असलेल्या बालकांच्या संख्येवर ते अवलंबून असते. प्रजनन क्षमता प्रभावित करणारे घटक अनेक आहेत, आपण ते अभ्यासणार आहोत. लोकसंख्याशास्त्रज्ञांनी त्यांच्या वेगवेगळ्या वर्गीकरण केलेले आहेत. जसं की प्रोफेसर नाग, प्रोफेसर डोनाल्ड जे बोक, प्रोफेसर किंग्जले डेव्हिस, लुई हेनरी इत्यादी विचारवंतांनी सामाजिक, जैविक, आर्थिक, वैवाहिक, आरोग्य, दाम्पत्याचा सहवास, व्यवसाय यासारख्या मुद्द्याच्या आधारे प्रजनन क्षमता प्रभावित करणाऱ्या घटक स्पष्ट करून सांगितलेले आहेत. त्यापैकी आता आपण शिकणार आहोत प्रोफेसर डोनाल्ड जे बोक यांनी सांगितलेले घटक. प्रजनन क्षमता प्रभावित करणारे घटक आहेत. प्रोफेसर डोनाल्ड जे बोक यांनी सांगितलेले हे घटक आहेत. त्यापैकी पहिलं आहे नंबर 1 वैवाहिक स्तर. तर बघा, विवाहाचे वय, विवाहित, अविवाहित, विधवा, विधूर, घटस्फोट इत्यादी बाबी प्रजनन क्षमता प्रभावित करतात. विवाहाचा स्तर कोणता, विवाह झालेत का, विवाहाचं वय किती आहे एखाद्या देशामध्ये, एखाद्या समाजामध्ये, कोणत्या वयामध्ये मुलींचे विवाह केले जातात, किंवा या भागामध्ये अविवाहित लोक किती आहेत, विधवा किती आहेत, विधूर किती आहेत, हे सगळे घटक हे प्रजनन क्षमतेला प्रभावित करत असतात. प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे हे घटक आहेत. त्यानंतर नंबर 2 शैक्षणिक स्थिती. तर बघा, शिक्षणाचा स्तर जेव्हा एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या समाजामध्ये शिक्षणाचा स्तर उच्च असतो, म्हणजे जेव्हा जास्तीत जास्त शिकलेले मुलं मुली असतात, तर शिक्षणामुळे त्या मुलांचं वय हे वाढत जाते आणि त्यांचं वय वाढल्यामुळे त्यांचा प्रजनन क्षमतेचा कालावधी त्यांच्याकडे कमी उपलब्ध राहतो किंवा बराचसा कालावधी हा शिक्षणामध्ये तो जातो आणि त्यामुळं त्या समाजामध्ये ज्या ठिकाणी शिक्षणाची उच्च स्तर आहे त्या ठिकाणी प्रजनन क्षमताही कमी असते. आणि ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये शिक्षणाचा स्तर कमी आहे, कमी शिकलेले लोक आहेत, उच्च शिक्षण घेतलेले लोक नाही आहेत किंवा मुलं मुली नाही आहेत, अशा ठिकाणी प्रजनन क्षमतेचा दर हा जास्त राहतो. कारण त्या ठिकाणी त्या कुटुंबाला, त्या मुलामुलींना प्रजनन क्षमतेसाठी जास्त कालावधी मिळतो. त्यामुळं शैक्षणिक स्तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारी, प्रजनन क्षमतेला प्रभावित करणाऱ्या घटकांमध्ये. त्यानंतर आहे शहरी आणि ग्रामीण. तर बघा, शहरीकरण आणि प्रजनन क्षमतेमध्ये ऋणात्मक संबंध असतो. बघा, शहरी आणि ग्रामीण प्रजनन क्षमतेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की गावातील स्त्रियांची प्रजनन क्षमता ही शहरी स्त्रियांच्या तुलनेत जास्त असते. बघा, शहरी भागामध्ये काय होते की राहणीमानाचा स्तर किंवा शहरी भागामध्ये आपण आता बघितलं की शहरी भागाने प्रजनन क्षमतेचा ऋणात्मक संबंध आहे. म्हणजे ज्या ठिकाणी शहरीकरण जास्त झालेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी प्रजनन क्षमताही कमी आहे. ज्या ठिकाणी शहरीकरणाचा दर कमी आहे त्या ठिकाणी प्रजनन क्षमताही जास्त आहे. कारण शहरीकरणामध्ये, शहरी भागामध्ये, नागरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये छोटं कुटुंब ठेवण्याची पद्धती असते. कारण शहरामध्ये बालकाचे संगोपन करणं ही खर्चिक बाब म्हणून पाहिली जाते आणि म्हणून कमीत कमी आपल्याला बालकं असावीत यासाठी भर त्या कुटुंबाचा असतो. आणि म्हणून शहरीकरण जसं वाढते, महागाई वाढते, खर्च वाढतो, अशावेळी प्रजनन क्षमता ही आपोआपच कमी होते. त्यामुळं शहरीकरण आणि ग्रामीण हे सुद्धा प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारा घटक आहे. ग्रामीण भागामध्ये
मात्र राहणीमानाचा दर शहरी भागाच्या तुलनेत हा कमी असतो. त्या ठिकाणी फारसा खर्च येत नाही. आपण राहतो किंवा आहे त्याच खर्चामध्ये त्या मुलांचंही संगोपन केल्या जाते, असं त्या कुटुंबाला वाटते आणि त्यामुळं प्रजनन क्षमता त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जास्त असते शहरी भागापेक्षा. त्यानंतर आहे निवास क्षेत्र. तर बघा प्रजनन क्षमतेवर कटिबंधीय हवामानाचाही प्रभाव पडतो. उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये स्त्रियांची प्रजनन क्षमता ही उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मधील स्त्रियांची प्रजनन क्षमता शीतकटिबंधीय क्षेत्राच्या निवास करणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत जास्त असते. याच कारणामुळे उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रातील देशांची लोकसंख्याही जास्त असते. म्हणजे ज्या ठिकाणी उष्णकटिबंधीय प्रदेश आहे, वातावरण उष्ण आहे, त्या ठिकाणी स्त्रियांची प्रजनन क्षमता ही वाढते आणि आपोआप तीसुद्धा गोष्ट प्रजनन क्षमतेला प्रभावित करणाऱ्या घटकांमध्ये येते. त्यानंतर आहे राहणीमान. तर बघा पतीचा व्यवसाय आणि प्रजनन क्षमतेमध्ये जवळचा संबंध आहे. ज्यांचे सामाजिक राहणीमान उच्च प्रतीचे असते त्या स्त्रियांच्या प्रजनन क्षमता कमी, तर निम्न प्रतीचे राहणीमान असणाऱ्या स्त्रियांची प्रजनन क्षमता जास्त असते. असे म्हटले जात असले तरीही हा संबंध सरळ व स्पष्ट नाही. काहींच्या मते निम्न वर्गातील व्यक्तींची प्रजनन क्षमता कमी, तर मध्यम वर्गामध्ये प्रजनन क्षमता मध्यम वर्गापेक्षा जास्त आढळून येते. म्हणजे ज्या ठिकाणी राहणीमानाचा उच्च स्तर आहे त्या ठिकाणी प्रजनन क्षमता ही कमी असते. ज्या ठिकाणी राहणीमानाचा निच्च दर्जा आहे किंवा कमी दर्जा आहे त्या ठिकाणी प्रजनन क्षमता ही जास्त असते. म्हणून राहणीमान हा सुद्धा प्रजनन क्षमतेवर प्रभाव टाकणारा घटक आहे. त्यानंतर उत्पन्न. बघा प्रोफेसर बोक यांच्या मते उत्पन्न स्तर आणि प्रजनन क्षमता यामध्ये इंग्रजीतील यू अक्षरासारखा संबंध आहे. इंग्रजीतील यू अक्षरासारखा त्याचा संबंध आहे. जेव्हा आय स्तर म्हणजे उत्पन्न स्तर निम्न असतो त्यावेळी प्रजनन क्षमता जास्त असते. ज्या ठिकाणी उत्पन्न कमी आहे प्रजनन क्षमता जास्त असते. जेव्हा आय स्तर मध्यम असतो त्यावेळी प्रजनन क्षमता न्यूनतम असते म्हणजे कमी असते. परंतु जेव्हा आय स्तर मध्यम असतो तेव्हा प्रजनन क्षमता न्यून, परंतु उच्च आय स्तरामध्ये प्रजनन क्षमता वाढ होण्याची प्रवृत्ती दिसून येते. परंपरावारी अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणजे गरिबी आणि प्रजनन क्षमता यामध्ये सहसंबंध असतो. त्यांच्या मते कुटुंब दारिद्र्य असेल तर मुले जास्त जन्माला येतात व कुटुंब श्रीमंत असल्यास कमी मुले जन्माला येतात. परंतु 1945 नंतर या विचारधारेमध्ये परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे उत्पन्नसुद्धा एक प्रजनन क्षमतेवर प्रभाव टाकणारा घटक आहे. त्यानंतर नंबर 7 स्त्रियांचा दर्जा. तर बघा सामान्यपणे कुटुंबातील कार्य करणाऱ्या स्त्रियांपेक्षा इतर क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी असते. कार्यक्षेत्र क्षेत्रातील तुलनेत सामाजिक क्षेत्रात लेखापाल, ऑडिटर, डिझायनर, प्रोफेसर किंवा वकील क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी असते. प्रोफेसर बोग यांच्या मते मानसिक कार्य करणाऱ्या स्त्रियांची प्रजनन क्षमता सामान्यपणे कमी असते. म्हणजे स्त्रियांचा दर्जा कसा आहे यावर सुद्धा प्रजनन क्षमता ही अवलंबून असते. म्हणजे प्रजनन क्षमतेला प्रभावित करणारा हा सुद्धा एक घटक आहे स्त्रियांचा दर्जा. त्यानंतर आहे नंबर 2 सामाजिक आर्थिक परिस्थिती. बघा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे यावर सुद्धा प्रजनन क्षमता हे सुद्धा प्रजनन क्षमता प्रभावित करणारे घटक आहेत. बघा प्रजनन क्षमतेवर व्यक्तीच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचाही प्रभाव पडतो. उच्च सामाजिक व आर्थिक परिस्थिती असणाऱ्याच्या तुलनेत निम्न परिस्थिती असणाऱ्यांची प्रजनन क्षमता ही जास्त असते. बघा एखाद्या समाजाच्या लोकसंख्येचे विश्लेषण परिस्थितीच्या सामान्य क्रमानुसार केल्यास प्रजनन क्षमता एखाद्या पिरॅमिड आकाराप्रमाणे दिसते, ज्यामध्ये निम्न परिस्थितीत असणाऱ्यांची लोकसंख्या जास्त आणि उच्च परिस्थिती असणाऱ्यांची लोकसंख्या ही कमी असते. कारण या ठिकाणी निम्न परिस्थिती असणाऱ्यांची प्रजनन क्षमता ही सगळ्यात जास्त असते. याचे प्रमुख कारणं काही आहेत. यामध्ये दूरदृष्टीचा अभाव असते निम्न परिस्थिती असणाऱ्या लोकांमध्ये, अपत्याच्या संपत्तीच्या स्वरूपात स्वीकारणे, अपत्यांना वृद्धपकाळाचा आश्रय मानणे, सहवासाला मनोरंजनाचे
म्हणून स्वीकार करणे, म्हणजे सहवास मनोरंजनाचे साधन म्हणून त्या सहवासाला स्वीकारलं जाते आणि या कारणामुळं निम्न परिस्थितीतील लोकांचे प्रजननक्षमताही जास्त असते. त्यानंतर आहे नंबर 3चा आहे स्त्रियांची सामाजिक स्तर. स्त्रियांचा सामाजिक स्तर कसा आहे हा सुद्धा प्रजननक्षमतेवर प्रभाव टाकणारा घटक आहे. बघा, प्रजननक्षमतेवर स्त्रियांच्या सामाजिक स्तराचाही प्रभाव पडतो. ज्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांना केवळ संतती उत्पत्तीचे साधन आणि घरातील कामाला साधन म्हणून बघितले जाते त्याची प्रजननक्षमता ही जास्त असते. परंतु ज्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबर राष्ट्रीय कार्यामध्ये सक्रिय कार्य करतात तसेच त्या स्वतःला केवळ कौटुंबिक कार्यामध्ये सीमित ठेवत नाहीत, अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाला सीमित ठेवतात. त्यामुळे शिक्षित आणि रोजगारप्राप्त स्त्रियांची प्रजननक्षमताही अशिक्षित आणि गृहकार्य करणाऱ्या स्त्रियांपेक्षा कशी असते, कमी असते. म्हणून स्त्रियांचा सामाजिक स्तर हा सुद्धा या प्रजननक्षमतेला प्रभावित करणारा घटक आहे. शिक्षण, जो आपण यापूर्वीच पाहिला आहे की शिक्षणाचा उच्च स्तर आहे का निम्न स्तर आहे यावर सुद्धा त्या ठिकाणची प्रजननक्षमता अवलंबून असते. जर शिक्षणामध्ये कालावधी मोठा गेला असेल तर आपोआप प्रजननक्षमता ही कमी होते आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचा स्तर कमी आहे त्या ठिकाणी प्रजननक्षमता ही जास्त राहते. त्यानंतर नंबर 5 कुटुंबाचा प्रकार आणि संरचना. कुटुंबाचा प्रकार आणि संरचना. तर बघा, कुटुंबाचा प्रकार आणि संरचना सामान्यपणे असे म्हटले जाते की संयुक्त कुटुंब पद्धत प्रजननामध्ये वाढ करते. ती संपूर्ण सांस्कृतिक परिस्थिती जी मोठ्या कुटुंबाचे समर्थन करते ती स्थिती प्रजननाच्या वाढीसाठी सहाय्यभूत ठरते. एखाद्या कुटुंबामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आहे, त्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा संपत्तीचं विभाजन करायचं असते तेव्हा कोणाला किती मुलं आहेत त्यानुसार त्या संपत्तीचं विभाजन केलं जाते. मग अशा वेळा संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये एखाद्या भावाला जर जास्त मुलं आहेत तर आपल्यालासुद्धा जास्त मुलं असावीत अशी धारणा एखाद्या कुटुंबाची किंवा एखाद्या जोडप्याची दाम्पत्याची होते आणि म्हणून ते जास्त मुलाला जन्म घालतात आणि त्यामुळे सुद्धा आपोआपच प्रजनन दर प्रभावित होतो. प्रजनन दरावर त्याचा परिणाम होतो. प्रजनन दर हा वाढतो आणि कुटुंब जर छोटं असेल, संयुक्त कुटुंब पद्धती जर नसेल तर त्या ठिकाणी प्रजनन क्षमता ही कमी राहते किंवा प्रजनन क्षमतेवर तो परिणाम करणारा घटकसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर रोजगार आणि व्यवसाय. तर बघा, रोजगार आणि व्यवसाय, ज्या ठिकाणी स्त्रिया रोजगार आणि व्यवसायामध्ये गुंतलेल्या असतात त्या ठिकाणी त्यांचा प्रजनन दर हा कमी राहतो. आणि ज्या ठिकाणी रोजगार आणि व्यवसायामध्ये कुटुंब नाही आहे, स्त्रिया त्यामध्ये कार्य करत नाहीत, तर अशा ठिकाणी प्रजनन क्षमता ही जास्त राहते. म्हणून रोजगार आणि व्यवसाय हे सुद्धा एक प्रजनन क्षमतेवर प्रभाव करणारा घटक आहे. त्यानंतर 7वा आहे उत्पन्न. तर बघा, उत्पन्न हा घटकसुद्धा प्रजनन क्षमतेवर प्रभाव टाकणारा घटक आहे. बघा, एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न खूप जास्त आहे अशा वेळी त्यांची प्रजनन क्षमता ही कमी होते आणि ज्या ठिकाणी उत्पन्न हे कमी आहे त्या ठिकाणी त्यांना संपत्तीचा कोणताही विचार करायची गरज नाही, मुलांना संपत्ती वाटून द्यायची गरज नाही. अशा वेळी ते उत्पन्न किती आहे त्याचा विचार करत नाही की आपण आपल्या बाळकांना सांभाळू शकू का, त्यांचा राहणीमानाचा किंवा त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण भागवू शकू का याचा ते अजिबात विचार करत नाही. आणि कमी उत्पन्न गटातील लोकांच्या स्त्रियांची प्रजनन क्षमता ही जास्त असते. एकूणच काय, हे सगळे प्रजनन क्षमतेवर प्रभाव करणारे घटक आपण अभ्यासलाच या सगळ्यांचा प्रजनन क्षमतेवर प्रभाव कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो आणि निश्चितच याचा अभ्यासामुळे आपल्याला प्रजनन क्षमतेचा सुद्धा इत्याभूत अभ्यास होऊ शकतो. अशा प्रकारे आपले 2.2 हे चॅप्टर या ठिकाणी संपलं.